तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, खरं तर पुण्याच्या सुरक्षेचे धिंडवडे निघताना पाहायला मिळत आहे, तर पोलीस यंत्रणा का गप्प आहे यावर? नक्कीच, खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय की पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या अशा घटना घडत आहेत की ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मग ते कोयचा गँगचा हायदोस असेल किंवा महिलांची छेडछाड असेल किंवा बलात्काराच्या घटना असतील, या ज्या घटना आहेत त्या सातत्याने पुणे शहरामध्ये घडतात आणि या घटनेकडे पोलीस यंत्रणा का सतर्कतेने पाहत नाही, हा प्रश्न जो आहे तो आता सध्या पुणेकर नागरिक प्रत्येक जो आहे तो विचारताना पाहायला मिळतोय। आपण काल देखील पाहिलं की पुण्यातील अतिशय संवेदनशील भागामध्ये आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचलो आणि आपण पाहिलं की दगडूशेठ गणपती ज्या ठिकाणी परराज्यातील नव्हे तर परदेशातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते नागरिक येत असतात, त्यांच्या सुरक्षेची काय व्यवस्था आहे। तर एखादा इसम जो आहे तो पिस्तूल घेऊन अतिशय सहजतेने जो आहे तो दगडूशेठ मंदिरामध्ये वावरतो। जर्मन बेकरी ज्यामध्ये 2010 मध्ये बॉम्बस्फोट झालेला होता, त्या जर्मन बेकरीमध्ये तो देखील वावरतो। याच्यावरती जे आहे ते पोलिसांचं काहीच नियंत्रण नाही असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आजचा देखील असाच प्रकार आपल्या समोर आलेला पाहायला मिळाला। ट्विटरवरती एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला होता। एक किया नावाची जी महिला आहे, ती महिला जी पुण्यामध्ये फिरायला आलेली होती, त्या महिलेचा देखील विनयभंग जो आहे तो पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडलेला पाहायला मिळाला। या व्हिडिओ नंतर जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे व्हिडिओ, त्या व्हिडिओ नंतर पोलिसांकडून काही पाऊल उचलण्यात आलेला आहे का? पोलिसांनी काय भूमिका स्पष्ट केलेली आहे? कारण परदेशी युट्यूबरची छेडछाड करणं ही पण गंभीर बाब आहे, कारण दिवसेंदिवस आता पुण्यामध्ये गुन्ह्याची प्रकरणं वाढत चाललेली आहेत। यावर पुणे पोलीस अद्यापही कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीयेत। आत्ताच रवींद्र धंगेकर यांच्याशीही बातचीत झालेली आहे आपल्या प्रतिनिधींची, तेही म्हणतायत की पोलीस यंत्रणा वाढवली पाहिजे, सुरक्षा वाढवली पाहिजे, कारण लोकसंख्या पुण्याची जास्त होत चालली आहे। नक्कीच, खरं तर आपण जो आजचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण पहिल्यांदा की हा व्हिडिओ कुठला आहे हेच पुणे पोलिसांना माहित नव्हतं। ज्यावेळेस आपण या सगळ्याचा शोध घेतला त्यावेळेस आपल्याला समजलं की हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातल्या रावेत या परिसरातला आहे। जो आपल्याला शोधल्यानंतर समजलं, आपण पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत संपर्क केला तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की अशा प्रकारची कोणतीही तक्रार जी आहे ती आमच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये झालेलीच नाहीये। त्यामुळे सोशल मीडियावरचा व्हायरल होत असलेला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नेमका कुठला आहे याची शाश्वती न झाल्यामुळे आम्ही कोणतीच कारवाई करू शकत नाही, अशा प्रकारची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलीस किती गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाकडे पाहतायत याच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतं। सोशल मीडियामध्ये एखादा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो किंवा ती तरुणी स्पष्टपणे सांगते की मी पुण्यामध्ये फिरायला गेले असताना मला अशा प्रसंगाला सामोरे जावं लागलं आणि तो व्हिडिओ देखील गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत होता। माध्यमांकडे हा व्हिडिओ मिळाल्यानंतर माध्यमांनी नक्कीच पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांना ज्यावेळेस याबाबतची विचारणा केली त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं होतं की हा व्हिडिओ नेमका कुठल्या घटनास्थळावरचा आहे हाच आम्हाला माहित नाहीये, परंतु आतापर्यंत अशा कोणत्याच परदेशातील तरुणीची जी आहे ती माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही की त्या तरुणीचं धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्याच्या सुरक्षेचे धिंडवडे निघतायत आणि आता दुसरं म्हणजे विरोधकांनी सरकारला याबद्दल सवाल विचारलेला आहे। रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत झाली, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडे बोलताना त्यांनी आपलं म्हणणं भूमिका स्पष्ट केलेली आहे।